नमस्कार. ते मी आणि नंदिनी. आज करण जोहर लिखित अन अनसुटेबल बॉय याचा जो अनुवाद होता, खरं सांगायचं तर ज्याचा अनुवाद केला होता नीता कुलकर्णी यांनी, त्या अनुवादाचं अभिवाचन आपण ऐकलं गोपाळ जोशी यांच्याकडून. गोपाळ जोशी सुद्धा पुढच्या काही सेकंदात जॉईन होत आहेत. हॅलो नंदिनी, आवाज येतोय तुला? मला आवाज येतोय. माझा येतोय तुला? येतोय. आजचा परफॉर्मन्स बघितलास तू? हो, सुरेख. कसा प्रश्नच नाही. तुला कसा वाटला? मस्त. मी मूळ इंग्रजी पुस्तक वाचलेलं आहे आणि त्यामुळे तुला असं वाटलं की अनुवाद खूपच असा ज्याला आपण म्हणतो ना सीमलेस, सलग, अखंड, प्रवाही अशा पद्धतीने तो झालेला आहे आणि तो कुठेही कृत्रिम वाटत नाही. जी वाक्यरचना आहे ती फार मराठी व्याकरणाशी संबंध ठेवून झालेली आहे. खूप आवडलं. आणि गोपाळ जोशी सुद्धा रत्नागिरी मधला गेली खूप वर्ष स्टेजवर काम करणारा कलाकार आहे. त्यामुळे त्याने सुद्धा ते इतकं छान पोचवलं. शब्दांचे चढ उतार करण जोहरने स्वतःच्या मांडलेल्या भावना त्या सगळ्या स्वतःच्या समजून घेऊन जसं स्टेजवर तो काम करत होता इतके वर्ष, तशा पद्धतीने त्याचं अभिवाचन. गोपाळ दादाला आपण बघत असल्यामुळे ना मला त्यावेळेला हे जाणवलं, म्हणजे रिहर्सलच्या वेळेला किंवा एकंदरीतही तो खूप विचार करून वाचत होता. म्हणजे माझ्या समोर आलंय आणि मी वाचतोय असं नाही. अभिवाचनासाठी जी सगळी महत्वाची गरज असते ना की ते समजून उमजून वाचणं. दिस इज नॉट रीडिंग. तुम्ही नुसतं वाचत नाही आहात, अभिवाचन करत आहात. लेखकाचा कंटेंट इथे तर भाषा बदलतीये आणि तो गेलेला आहे. नीता कुलकर्णी जॉईन झाल्यात. नीता, नमस्कार. 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 आम्ही ऍक्च्युली अशी वेळ आली की आम्ही अडकलो त्या अभिवाचनामध्ये, गप्पा मारत बसलो दोघी जणी. पण रसिक प्रेक्षक जॉईन होत आहेत मघासपासून, ज्यांनी व्हिडिओ सुद्धा बघितला आणि आता अर्धा तास तुझ्यासाठी खास हजर झाल्यात. तुला ओळखणारे लोक आहेत, न ओळखणारे लोक आहेत. तर मी सगळ्यांना एक आधी सांगू इच्छिते की नीता आमची रत्नागिरीची माहेरवाशीण आहे. त्यामुळे आज आम्हाला तिच्याशी गप्पा मारताना खूप मजा येते. MA इंग्लिश पूर्ण झाल्यानंतर नीतानं जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा केला आणि गेली 15 वर्षांहून अधिक काळ संपादन, लेखन, अनुवादन या क्षेत्रामध्ये ती काम करते. 9 अनुवादित पुस्तकं नीताची प्रसिद्ध झाली आहेत. म्हणजे या संपूर्ण मुलाखतीमध्ये त्यातल्या सगळ्या पुस्तकांचा आणि त्या प्रक्रियेचा उल्लेख येईलच. त्यामुळे मी आता त्यांची नावं घेत नाही, पण आम्हाला कौतुक या गोष्टीचं आहे की आमची रत्नागिरीची नीता, आज आम्ही तिच्यासोबत अनुवादिका आजच्या पुस्तकाची म्हणून गप्पा मारतोय. आजचा आनंद आमचा वेगळा आहे. माहेरचं कौतुक हे केव्हाही छान असतं दीप्ती. मलाही खूप छान वाटतंय. आणि आज तू तर आहेसच, तू आहेच. अनेक प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमात तू सहभागी असतेस. पण मी आज नंदिनीला पहिल्यांदा भेटतेय, कारण नंदिनीचं मी वाचलेलं आहे. नंदिनीला मी म्हणजे फेसबुकवरती तिचं वाचते अनेकदा, त्यामुळे, आणि ती पण अनुवाद क्षेत्रामधलीच आहे, त्यामुळे मला तेही खूप छान वाटतंय की आज पहिल्यांदा आम्ही भेटतोय एका आवडीच्या विषय म्हणजे अनुवाद याच्या संदर्भात बोलण्यासाठी. नक्कीच माझ्याकडे खूप सारे प्रश्न आहेत आणि मी खूप विचारणार आहे त्यामुळे. नीता, आपल्यासोबत आजचा अभिवाचक गोपाळ जोशी जॉईन कदाचित होईल थोड्या वेळाने. त्याच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पण आपण गप्पांना सुरुवात करूया. कसं वाटलं आजचं अभिवाचन? छान झालं त्याचं. त्यांनी अगदी छान वाचलं आणि त्यांनी जो भाग निवडला होता ना, तो विशेषतः मला एकटेपणा आणि अपयशाच्या संदर्भातली एक सतत जाणवणारी असुरक्षितता, हे जे या जगमगत्या दुनियेमधलं त्यांना मिळालेलं त्याच्या बरोबरचं जे कायम दुखणं आहे ना, त्याबद्दलचा जो भाग त्यांनी निवडला तो मला खरंच आवडला.
कारण आपल्याला कल्पना येत नाही, आपण फेस व्हॅल्यू वरती अनेकदा ह्या लोकांना घेत असतो, पडद्यावरती जे बरोबर. दिसतं तेच आपण खरं मानत असतो आणि त्याच्या खरं. मागे मात्र प्रचंड काहीतरी वादळं असतात, अनेकांच्या मनामध्ये खूप उलथापालथ घडत असते सतत आणि सतत या गोष्टी फेस करत राहणं किती अवघड असतं, ते सगळं त्याच्या अभिवाचनातून आज आलं. ते आवडलं अरे वा. मला खूप आणि अरे खूप वा. समजून आणि त्यांनी अभिवाचन केलं. तो जर नाही जॉईन होऊ शकला तर ही तुझी कॉम्प्लिमेंट तो नंतर बघेलच. नक्की नक्की आणि जरूर त्याला कळवा हे. खूप येस, छान नक्की. वाचलंय ते. नीता, तुझ्या तुझ्या रत्नागिरीच्या नात्याविषयी सांग ना आम्हाला. अगं मी रत्नागिरीत कसं रत्नागिरीमध्ये राहतात? हा म्हणजे माझा फक्त जन्म रत्नागिरीतला नाहीये, नाही तर मी रत्नागिरीमध्येच राहिले. वयाच्या 24 वर्षापर्यंत मी रत्नागिरीत राहिले. माझं सगळं शिक्षण तिथे झालेलं आहे आणि आपण एक म्हणतो ना की एक लहान शहरात वाढण्याचे खूप फायदे असतात. तर सगळे फायदे मला मिळाले. म्हणजे सगळं गाव ओळखीचं आहे. नंतर सगळेजण तुमचं कौतुक करतायत. तुमची काही चूक झाली तर तुम्हाला तेही सांगतायत. हे सगळ्या गोष्टी मला खूप छान अनुभवता आल्या अतिशय. दुसरी गोष्ट अशी की रत्नागिरी ना सांस्कृतिक दृष्ट्या नाटकं वगैरे येणं हे जे होतं म्हणजे कदाचित तुम्हाला ते आठवणार नाही, पण पूर्वी पुरुषोत्तम स्मृतीमध्ये ती नाटकं व्हायची आणि नंतर गोगटे कॉलेजच्या तिथे खातू नाट्य मंदिरमध्ये. तर आलेलं प्रत्येक नाटक बघायचंच असतं किंवा नवीन आलेलं पुस्तक वाचायचंच असतं. नगर वाचनालयामधल्या कार्यक्रमांना हजेरी लावायचीच असते. नमस्कार गोपाळ. नमस्कार. ये गोपाळ. वेलकम. छान झालं हा, वाचन एकदम. थँक्यू. मला पण पुस्तक खूप आवडलं. थँक्यू. मला सांग, तू रत्नागिरीशी तुझं काय नातं आहे ते सांगितलंस का? मी आता हो उशिरा तेच जॉईन झालोय. सांगते. तेच ओके सांगते. चालू. कंटिन्यू. हा. तर त्यामुळे माझं शालेय शिक्षणही रत्नागिरीमध्ये झालं आणि कॉलेजचंही सगळं शिक्षण तिथेच झालं. आणि आपण हा. म्हणतो ना की आपण म्हणजे जसे जे काही तुम्ही घडता किंवा नंतर जे काही तुम्ही काम करता त्याच्यामध्ये हे सगळे रिफ्लेक्शन्स पडत राहतात. तर ते तसं माझं झालं. म्हणजे रत्नागिरी कायम असते माझ्यासोबत. याचं कारण असं की शालेय जीवनामध्ये मी कधी ना स्पर्धा वगैरे अशा ह्याच्यामध्ये कधीच भाग घेतला नव्हता. वक्तृत्व स्पर्धा नाही, कुठल्याच ह्याच्यात नाही. पण 11वी-12वी पासून मात्र मी आर्ट्सची विद्यार्थिनी आहे मी आणि आर्ट्सला गेल्यानंतर मी स्पर्धा करायला लागले. आमचे जे मराठीचे सर होते बाळ सर, त्यांना काय वाटलं माहिती नाही आणि त्यांनी आमचा एक ग्रुप केला होता आणि त्या ग्रुप वक्तृत्व स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा असं आम्ही आधी सुरू केलं होतं. आणि त्यांचं वैशिष्ट्य मला बाळसरांचं असं वाटलं की त्यांनी केवळ स्पर्धेत भाग घ्या असं म्हणून ते थांबले नाहीत, तर त्याच्यासाठी काय वाचा, कुठली पुस्तकं वाचायला सुरुवात करा, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. अवांतर वाचन होतं माझ्या घरातही. सगळ्यांना वाचनाची, सिनेमांची, गाण्यांची, नाटकाची सगळ्याची आवड होती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्या माझ्या घरामध्ये. पण एक शिस्तबद्ध वाचन माझं 11वी पासून सुरू झालं आणि मग तो म्हणजे तो आता एक अविभाज्य भाग बनून राहिला. म्हणजे पुस्तक नसेल तर नाही जमत आपल्याला अजिबातच. सतत काहीतरी तुम्ही वाचत असलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं ना की रत्नागिरीने ते खूप चांगलं वातावरण दिलं. आता तुम्ही करता एवढे उपक्रम नव्हते मी जेव्हा विद्यार्थिनी होते तेव्हा, हेही तितकंच खरंय. पण सेम इयर. अच्छा, ओके, बरं. हां, पण गोगटे कॉलेजमधून ना गोगटे कॉलेजचा स्पर्धा विभाग अगदी खूप ऍक्टिव्ह होता आणि प्राध्यापिका श्रद्धा राणे यांनी आम्हाला सगळ्यांना नंतर तयार केलं. म्हणजे आधी बाळसर आणि नंतर श्रद्धा राणे आणि कुठे कुठे लहान मोठ्या कुठल्याही गावांमध्ये जाऊन स्पर्धा करून यायच्या आणि ती एक मजा असायची. त्यावेळेला ग्रुप होता आणि ह्याच्यामध्ये आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो की केवळ प्राध्यापकांनी नाही तर आमचे जे सिनियर म्हणजे मित्रमैत्रिणी होते की ज्यांनी अनुभव घेतला होता त्यांनी पण आम्हाला खूप सांगितलं की अमुक ठिकाणी स्पर्धा आहे, मग त्याच्यासाठी काय निवडशील, विषय कसा घेशील, काय करशील, किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये वेळेच्या बाबतीत ते किती स्ट्रिक्ट असतात. या सगळ्या टिप्स आम्हाला आमच्या सिनियर मित्रमैत्रिणींनी पण खूप दिल्या होत्या. त्यामुळे मी खरं सांगायचं तर 11वी नंतर मी अतिशय एन्जॉय केलंय सगळं. सगळ्यात भाग घ्यायचा, सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जायचं, हे मी खूप मनापासून एन्जॉय केलं. त्याचा फायदा तू इंग्लिश मधून MA केलंयस ना? हॅलो नीता, दीप्ती बोल. नीता. माझा ऐकू जात नाही बहुतेक. नीता, ऐकू येतंय? हॅलो. हॅलो, मला हो हा,
गोपाळला तुला काही प्रश्न विचारायचा आहे? गोपाळ बोल. हो हो हा तू इंग्लिश MA आहेस ना? हो. हा, मग तुझं मराठी पण खूप छान आहे. तर म्हणजे इंग्लिश MA करतानाही तुझं कॉलेज चालू असताना मराठीशी हे होतं की फक्त इंग्लिशच होतं? मराठी पण चालू होतं ना, नाही, वाचन मला बिचन साइड प्रश्न बाय साइड? कळत नाहीये. आवाज ब्रेक होतोय. मला मला प्रश्न नाही कळला. मला म्हणायचंय, तू इंग्लिश मधून MA असूनही इतकं छान मराठी अनुवाद कसा काय केलायस? हा एक्झॅक्ट आवाज प्रश्न आहे. ब्रेक होतोय. मला प्रश्न कळला नाही. नीताताई, माझा आवाज मी येतोय क्लिअर? हो, येतोय येतोय. हा, गोपाळ दादांना विचारायचं आहे की तुम्ही इंग्लिश MA केलेलं आहे, पण तरीही तुमचं हे जे पुस्तक मराठीमध्ये अनुवादित आहे ते इतकं सुंदर मराठीमध्ये झालेलं आहे, म्हणजे तुमचं मराठीवरतीही तितकीच उत्तम, काय म्हणतो आपण, पकड आहे. कमांड. तर हे कसं काय आपण म्हणतो 2 भाषांचं आहे, आणि त्याला धरून मी माझा पुढचाही प्रश्न तुम्हाला लगेच आता विचारणार आहे की ज्या वेळेला आपण अनुवाद करतो, अनुवाद वेगळा आणि भाषांतर वेगळं, अनुवाद करत असताना दोन्ही भाषांचा, दोन्ही संस्कृतींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर त्या संदर्भात तुम्ही थोडंसं आम्हाला सांगावं असं वाटतं. सांगते. मी आधी गोपाळच्या प्रश्नाला उत्तर देते. मराठी पकड वगैरे, तर माझं ना 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण मराठी माध्यमात झालं. म्हणजे माझं ते सेमी इंग्लिश वगैरेही नव्हतं. मी सर्व शास्त्र, गणित, भूमिती हे सगळं मराठी माध्यमातून शिकले. दुसरी गोष्ट अशी की आपल्या आजूबाजूला खूप छान मराठी बोलणारी माणसं भेटली. आणखीन एक मला असं जाणवतं की त्यावेळेला जे माझ्या आजूबाजूला लोक होते, म्हणजे मी वाड्यामध्ये राहत होते, तर त्या वाड्यामध्ये अनेक आज्या होत्या, अनेक आजोबा होते, माझ्या घरात आजी आजोबा होते. तर ते सगळे ना अतिशय सुंदर स्टोरी टेलर्स होते. म्हणजे काहीतरी अतिशय साधीशी घटना त्यांनी कुठेतरी अनुभवलेली असती ना, तरी ते इतक्याने माहितीये का तुला काय झालं, असं करून ते जे सांगायला सुरुवात करायचे की तो भाषेचा लळा लागतो तुम्हाला त्या ह्याच्यामधनं. तर त्यामुळे मराठीला मला म्हणजे कधीच मला अडचण आली नाही. आता तुझ्याकडे येते नंदिनी, तू विचारलंस ते की हे खरं आहे की तुम्हाला दोन्ही संस्कृतींचा अभ्यास करायला लागतो. आतापर्यंत मी जी अनुवादित पुस्तकं केलेली आहेत ना, ती प्रामुख्याने इंग्लिश टू मराठी अशीच केलेली आहेत. अनुवादित जी केलेली आहेत ती सगळी काही भारतीय लेखकांची नाहीयेत. म्हणजे त्याच्यामध्ये मी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद केलेला आहे, आणि इतरही काही, म्हणजे ब्रायन वीजचं एक पुस्तक मी आवाज गेला. वाटतं बहुतेक नीताताई फ्रीज झालेले आहेत. इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम दिसतोय. होय. माझा हॅलो आवाज नीता, येतोय आता. आत्ता कनेक्ट झालीस. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, येतोय. बोल. येतोय आता येतोय. नीताताई, तुमचा आवाज येतोय, बोला, तुम्ही कंटिन्यू करा. येतोय ना? हा, ठीक आहे, ओके. हो, येतोय. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फक्त 2 भाषांवरती प्रभुत्व असलं म्हणजे अशातला भाग नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोड्या बारीक बारीक गोष्टी पाळायला लागतात. त्याच्यामध्ये एक मी पहिली गोष्ट अशी सांगेन की तुमचं नियमित थोडंफार वाचन असलं पाहिजे. एस्पेशली निदान वर्तमानपत्रांचं तुमचं वाचन असलं पाहिजे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही माहिती चाललेल्या आहेत त्याची तुम्हाला जुजबी का असेना पण माहिती असायला पाहिजे. हे उदाहरणार्थ मी सांगते की तुम्ही चीनच्या संदर्भामधलं एखादं पुस्तक अनुवादित करताय आणि तुम्हाला तिएनमेन स्क्वेअरचं महत्वच काही माहिती नाहीये. हे नाही चालत, कारण त्या संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये जे काही महत्वाचे टप्पे आहेत ते सगळे टप्पे त्याची तुम्हाला किमान माहिती पाहिजे, नंतर अनुवाद अत्यंत चुकीचा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे वाचन, ऐकत राहणं आणि तुमचे सतत कान उघडे ठेवणं, डोळे उघडे ठेवणं हे करायला लागतं. फक्त तुम्हाला 2 भाषा येतात म्हणजे तुम्ही अनुवादामध्ये सगळं सार आणू शकाल असं नाही होत, असं होत नाही. आणि ते होतं म्हणजे प्रत्येक मूळ लेखकाची ना स्टाईल वेगळी असते. राष्ट्राध्यक्ष वेगळं लिहितात, एखाद्या न्यूट्रिशनिस्टचं तुम्ही अनुवादित करत असाल तिची स्टाईल वेगळी असते, करण जोहरची पूर्ण वेगळी होती. त्यामुळे ते जरा लक्षात ठेवून तुम्हाला या गोष्टी करायला लागतात.
नीताताई नीता नांदुरकर जॉईन झालेले आहेत आपल्याला आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. हे भाषांतर करणं कठीण होतं अनसुटेबल बॉयचं. ते यासाठी की यात अनेक शब्द असे आहेत, त्या संकल्पना वा त्यासाठीचे प्रतिशब्द मराठी भाषेत नाहीत. पण तू हे आव्हान उत्तम पेललंस, तर याबद्दल थोडंसं सांगावंस. अनसुटेबल बॉय प्रमाणेच तुम्ही जसं आता चीनच्या पुस्तकाचा उल्लेख केला किंवा बराक ओबामांचं जे चरित्र आहे, ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये पुन्हा तेच होतं की परफेक्ट चपखल मराठी शब्द तिथे नसतो. प्रतिशब्द किंवा ती संकल्पना ही आपल्या भाषेत कदाचित नसते. त्यावेळेला काय करावं लागतं अनुवादकाला आणि ते ती संकल्पना ही वाचकापर्यंत पोहोचवायची आहे. तिथे ते पुन्हा एक काय म्हणतात तसं विकिपीडियाचं पेज होता कामा नये माहिती देता देता. हा जो एक तारेवरची कसरत असते ही, त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगायला हवं. सांगते. करण जॉर्जच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा सांगते. करण जॉर्जचं पुस्तक मी जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा माझे जे सगळे संपादकीय सहकारी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती आणि माझे जे प्रकाशक आहेत प्रदीप चंपानेरकर त्यांच्याशीही माझी चर्चा झाली होती आणि आम्ही सुरुवातीलाच एक निर्णय घेतला होता याच्या बाबतीत की करण जॉर्जची पर्सनॅलिटी जी आहे ना ती तशीच्या तशी आली पाहिजे. करण जॉर्जची पर्सनॅलिटी काहीतरी आपण बदलून जाईल अशा पद्धतीने अनुवाद करायचा नाही. त्याचं जे अपब्रिंगिंग आहे, त्याची जी एक विशिष्ट लाईफस्टाईल आहे ती त्याच्यामध्ये आलीच पाहिजे आणि त्या दृष्टीने मी काळजी घेतलेली होती. आता त्याच्यामध्ये मराठी शब्द आहेत, एक मराठी शब्द परत बहुतेक इंटरनेट कनेक्शन तिथे जर लॅग होतो. ते असेल ते कुठेही त्याला अडथळा होत नसेल येते तुम्हाला ऐकू बाकीच्यांना? नाही थोडासा त्या फ्रीज झाल्या त्यांचं इंटरनेट कनेक्शन हळू येतोय. आपले प्रेक्षक प्रश्न त्या पुन्हा जॉईन होत आहे. प्रेक्षकांकडून प्रश्न माझं ऐकायला ओके. तर करण जॉर्जच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने दुराग्रहाने ते मराठीकरण त्याचं करायचं नाही असं आम्ही ठरवलेलं होतं, कारण ते त्याचं व्यक्तिमत्व आहे त्या दृष्टीने. आता जेव्हा इतर पुस्तकांचा जेव्हा आपण विचार करतो त्याही वेळेला साधारणतः मी माझ्यासाठी हे पथ्य पाळते की त्या भाषेमधले जे शब्द आहेत, ज्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला सहजगत्या मराठीमध्ये आणता आल्या तर जरूर आणाव्यात. त्या जर सहजगत्या मराठीत आणता येत नसतील तर 1-2 वाक्य जास्ती लिहून त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि मग त्या आणाव्यात. आणि जर स्पष्टीकरण देऊनही जर तुम्हाला ते स्पष्ट होत नसेल किंवा मराठीकरण त्याचं चांगलं होत नसेल तर सरळ तुम्ही इंग्लिशमध्ये ते द्यावं, त्याचं स्पष्टीकरण कंसामध्ये द्यावं आणि मग तो इंग्लिश शब्द पुढे वापरावा. एक उदाहरण सांगते मी की बराक ओबामांच्या पुस्तकामध्येच एक असं होतं की एका कुठल्या तरी घराबद्दल त्यांनी लिहिलं होतं. मी घरी गेलो आणि मग त्यांनी ब्रेड आणि सॉसेजेस आणि जॅम्स असं सगळं माझ्यासमोर ठेवलं. तर तिथे मग त्यांनी माझ्यासमोर ब्रेड आणि लोणची आणि चटण्या ठेवलं असं काही करण्यामध्ये काहीच अजिबातच अर्थ नसतो. तिथे जी ती संस्कृती आहे, जी खाद्य संस्कृती आहे तेच तुम्हाला करायला लागतं. किंवा अमेरिकन इंग्लिशमध्ये तुम्हाला कायम काळजी घ्यायला लागते की तिथे ना त्यांनी काय मला हे आणून दिलं चेक म्हणजे बिल आणून दिलं. आपण बिलला ते चेक म्हणतात, तर चेक आणून दिलं आणि मग डॉलर्सच्या नोटेला ते बिल म्हणतात. तर ते मग मी त्याला बिल दिलं. तसं नाही तिथे पैसे दिले मी असं म्हणू शकता किंवा इतके डॉलर्स दिले असं तुम्ही म्हणू शकता. तर काही गोष्टी ह्या थोड्याशा त्या वेळेला काय म्हणत आपण त्या क्षणाचं भान ठेवून करायला लागतात, एवढंच आहे. त्याच्यामध्ये खूप हार्ड अँड फास्ट राहून नाही चालत. नंदिनी तुला पण हा अनुभव येत असेल कारण तू पण खूप अनुवाद करतेस त्यामुळे. नाही मी खरं सांगायचं झालं नीताताई तर मी प्रोफेशनल भाषांतरकार आहे. मी पुस्तकाचा अनुवाद आतापर्यंत केलेला नाही. याचं मुख्य कारण असं की मला असं वाटतं की अनुवाद एखादं पुस्तक लिहिण्या इतकाच वेळ त्याला द्यावा लागतो. तो येता जाता करण्यासारखा विषय नाही. आणि ज्या वेळेला आपण अनुवाद करत असतो त्यावेळेला प्रचंड संशोधन करावं लागतं, वाचावं लागतं, खूप
नुसतं ते पुस्तक वाचून चालत नाही, ते लेखकाला समजून घेणं, त्या संस्कृतीला समजून घेणं, ह्या हो. गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अनेकदा अनावश्यक विनोद निर्मिती पण होते. जसं तुम्ही आता म्हणालात चटण्या आणि लोणची, हे इंग्लिश भाषेचे जर आपल्याला कळले नाहीत बारकावे, अनेकदा काय होतं आपल्याकडे मराठीमध्ये पुस्तकं अनुवादित होत असताना ती एखाद्या वेगळ्या भाषेतून इंग्रजीमध्ये आलेली असतात, इंग्रजीमधून ती आपण मराठीत भाषांतरित करत असतो. म्हणजे एक फिल्टर ऑलरेडी तिथे लागलेला असतो भाषांतराचा, स्पॅनिश टू इंग्लिश किंवा कुठलाही रशियन टू इंग्लिश, आणि पुन्हा आपण आपला एक. त्यामुळे मला ते भान राखणारं अनुवाद करणं हे फार कठीण काम वाटतं आणि तितकंच इंटरेस्टिंगही आहे अर्थात. मला तुम्हाला आता जो प्रश्न विचारायचा आहे तो ह्याच संदर्भामध्ये आहे की तुम्ही फिक्शनचाही अनुवाद करताय, नॉन फिक्शनही करताय. नॉन फिक्शन करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या सरळ सोट जाणाऱ्या असतात, पण फिक्शन मध्ये म्हणजे कथा असेल, कादंबरी असेल किंवा कवितेचा अनुवाद तर ही एक वेगळी कलाच आहे म्हणजे खरं तर ती. तर त्या संदर्भामध्ये थोडंसं तुम्ही सांगू शकाल का आम्हाला? सांगते. फिक्शन पूर्ण अजूनपर्यंत केलेला नाहीये किंवा त्या अर्थाने मला त्याचा अनुभव नाहीये. खरं तर मी एखादी कथा किंवा एखादा ललित लेख अशा पद्धतीने तो अनुवाद केलेला आहे. त्यामुळे फिक्शन बद्दल खूप अधिकाराने मी बोलू शकणार नाही. पण नॉन फिक्शन मध्ये करत असताना ना अनेकदा ओघवती भाषा ठेवताना किंवा सहज अनुवाद वाटेल असं करताना भावानुवाद या नावाखाली आपण खूपच काहीतरी वेगळं करत नाहीयो ना हे भान ठेवायला लागतं. आणि ते खूप महत्वाचं असतं. याचं कारण असं आहे की सगळी पुस्तकं जरी टेक्निकल नसली नॉन फिक्शन मधली तरी सुद्धा त्याला कुठेतरी सत्यतेचा पाया असतो. एखादं चरित्र असेल, आत्मचरित्र असेल किंवा एखादा तौलनिक अभ्यास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी खूप वास्तवावर किंवा फॅक्ट्स वरती आधारित असतात. त्यामुळे ते करत असताना ओघवती भाषा ठेवायची, पण भावानुवाद या नावाखाली फारच काहीतरी त्याचं वेगळं करून टाकायचं नाही हे मात्र भान ठेवायला लागतं अगदीच. आणि फिक्शनच्या बाबतीमध्ये म्हणशील ना तर मी आतापर्यंत फक्त छोट्या छोट्या कथा किंवा असं काही केलं आहे अनुवादित. पूर्ण कादंबरी मी अजून केलेली नाहीये. पण फिक्शनचा अनुवाद करायला मला स्वतःला आणि मी तो करत असते, कारण त्याला जे साहित्यिक मूल्य जे त्याचं सांभाळायचं असतं ते जपून ते करणं ही मजा असते खरं सांगायचं तर. आणि त्यातून ना फिक्शन मधनं लेखक जास्ती कळतो असं मला वाटतं. मी आता खरं तर याच प्रश्नाकडे येणार होते की अनुवाद ह्या पूर्ण पद्धतीला किंवा ज्या पुस्तकांची जी शैली म्हणतो आपण जॉनर, तर अनुवादित पुस्तकं ह्यांचं साहित्यिक मूल्य हे साधारण काय असावं आणि काय आहे मराठीमध्ये? कारण मराठीमध्ये अनुवादित साहित्य प्रचंड प्रमाणात येतं, प्रचंड प्रमाणात लोक ते वाचतातही, आणि नुसतं इंग्रजीमधून येत नाही, आपल्याकडे वेगवेगळ्या भाषांमधून येतंय ते, जागतिक भाषांमधून, भारतीय भाषांमधून. तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला थोडंसं काहीतरी सांगायला हवं. तुम्हाला आधीचा प्रश्न परत सांगशील? मला तो ब्रेक झालाय आवाज. मला दुसरा प्रश्नाचं तुझं उत्तरार्ध कळलंय, आधी नाही कळलं मला. अनुवादित पुस्तकांचं साहित्यिक मूल्य काय आहे किंवा काय असावं या संदर्भात थोडं. अच्छा, हा. अनुवादाचं महत्व साहित्यामध्ये निश्चित आहे आणि याचं कारण असं आहे की त्यामुळे जग जवळ येतं, ही पहिली गोष्ट आहे. मी माझ्याही बाबतीमध्ये सांगते की अनेक जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या देशांमधल्या लेखकांचा अनुवाद करता, मी आधी अनुवादिका म्हणून तुला सांगते आणि मग वाचकांचा मी बोलते त्याविषयी. मी नेहमी असं म्हणते की खूप गोष्टी तुम्हाला नवीन कळत असतात, अनेक गोष्टी तुम्हाला नव्याने जाणून घ्यायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते की अमेरिकेमधली निवडणुकीची सिस्टीम जाणून घेताना त्यांची ती रेड स्टेट्स आणि ब्लू स्टेट्स आणि मग ते काय ते इक्वेशन असतं, कसं गणित असतं त्यांचं, हे मला अगदीच उजवी माहिती होतं. जे मी मराठी वर्तमानपत्रामध्ये वाचत होते ते मला माहिती होतं, पण ऍक्च्युअली मी जेव्हा ते करायला घेतलं तेव्हा ते मला नीट समजून घ्यायला लागलं. किंवा अशा पद्धतीचं चीन आणि भारत याच्या संदर्भातलं पुस्तक केलं, चीनच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी मला नव्याने जाणून घ्यायला लागल्या आणि तिथल्या औद्योगिक क्षेत्रातल्या आणि आर्थिक क्षेत्रातल्या सुद्धा.
एक साधी गोष्ट अशी असते की जेव्हा तुम्ही मागे वळून बघता एक अनुवादक म्हणून, तेव्हा तुमच्याकडे या सगळ्या देशोदेशीच्या अनेक संस्कृतींचा समाजाचा एक कोलाज असतो तुमच्याकडे, आणि तो खूप आनंद देणारा असतो की हे तुम्हाला एवढं सगळं या निमित्ताने का असेना पण थोडंफार माहिती झालं. पूर्ण माहिती नसते ती, अगदी जुजबी माहिती असते, अनुवादापुरतीच माहिती असते, पण ते खूप चांगली भावना तुम्हाला अनुवादक म्हणून देतं. आणि मला वाटतं की वाचक हे त्याचं एक्सटेन्शन असतं, की वाचकांना देशोदेशीच्या अनेक गोष्टी कळत असतात, आणि ज्या लोकांना मूळ भाषेमध्ये फारसा ऍक्सेस नाहीये, अनेक अर्थांनी ती भाषा माहिती नसते, किंवा भाषा असली तरी त्याच्यावर प्रभुत्व नसतं, रीड बिटवीन द लाईन्स असं अनेकदा पुस्तक वाचायला लागतं, ते पुस्तक वाचण्याची ते काही लोक समर्थ नसतात. तर ह्या सगळ्यांच्यासाठी अनुवाद खूप उत्तम ठरू शकतात, असा आतापर्यंतचा तरी अनुभव आहे. म्हणजे अनुवादित पुस्तकं नाहीच वाचत आम्ही असं म्हणणारे वाचक खूप कमी आहेत. माझाही आग्रह असतो की तुम्ही ओरिजिनल वाचाच, मूळ पुस्तक वाचा, हा माझाही आग्रह असतो. पण एक तुम्हाला सोपी काय म्हणूयात आपण, सोपा मार्ग अनुवादित पुस्तकांनी दाखवलेला असतो, ज्यांना ते शक्य नाहीये किंवा अनेक अनेक कारणांनी शक्य नसेल, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं असतं. त्यामुळे मला हे अनुवादित पुस्तकांचं मूल्य मला अत्यंत मोलाचं वाटतं, आणि कुठेही मी त्याला स्वतंत्र लेखनाच्या पेक्षा थोडंसं कमी आहे का असं मला वाटत नाही त्याच्या बाबतीमध्ये. मला एक विचारायचं आहे की तुला हे पुस्तक अनुवादित करावं असं कसं काय वाटलं? म्हणजे तुला तू अशी इम्प्रेस झालीस का ते इंग्लिश मधनं वाचल्यावर, किंवा याच्यात काही असं, म्हणजे तू हे कसं काय याच्याकडे आकर्षित झालीस का? आता मी खरं सांगते की माझ्याकडे जेव्हा हे पुस्तक तू अनुवादित करशील का असं मला विचारलं गेलं, त्यावेळेला मी अनसुटेबल अँड अनसुटेबल बॉय वाचलेलं नव्हतं, आणि 2 मिनिटं मी ओके करण जोहरचं आलंय का, ओके बर असं मला झालं. पण करण जोहरचं मी पहिले जे सीझन्स होते कॉफी विथ करणचे ते मी बघत होते, आणि मला त्याच्यात सगळ्यात आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे करण जोहरची इंग्लिश बोली भाषा. मला स्वतःला खूप आवडली होती. ती अत्यंत पल्लेदार आहे, ती चटपटीत आहे, आणि त्याच्याकडे प्रचंड शब्दसंग्रह आहे, हे तेव्हा लक्षात आलेलं होतं. तर त्यामुळे पहिलं मला जर काही आवडलं असेल करण जोहर या व्यक्तिमत्वामधलं, तर ती गोष्ट होती त्याचं इंग्लिश. आणि म्हणून मी ते पुस्तक खरं बघते मी त्यांनी कसं लिहिलेलं असेल अशा ह्यानी. आणि ते करत असताना पुढे पुढे जेव्हा मी वाचत गेले, त्यावेळेला मला असं कळलं की हा एक अत्यंत बॉलिवूड मधला चतुर असा निर्माता आहे. तो जरी म्हणत असला की मला फार अनुभव नाही, किंवा मी बाबांच्या हाताखाली शिकलो, मी यश अंकलच्या म्हणजे यश चोप्रांच्या हाताखाली मी शिकलो, आदित्य चोप्रांनी मला शिकवलं, तरी करण जोहरला फिल्मी दुनियेचं जबरदस्त इन्क्लिनेशन आहे, हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. त्याला बॉलिवूड मधला बिझनेस कळतो, त्याच्यासाठी ऑल द वे जाऊन तो बाहुबलीचे राईट्स विकत घेण्यासाठी बोलणी करतो त्यांच्या निर्मात्याबरोबर. द लंच बॉक्स सारखा अत्यंत छोटा त्या अर्थाने छोटा सिनेमा असला तरी सुद्धा त्याचं नाव प्रोड्युसर म्हणून तो देतो, आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो तो हे करण्यासाठी. हे सगळं बघत म्हणजे हा एक चॅप्टर मी वाचला, आणि म्हणून मी नेहमी सांगते की इथलं अर्थकारण, इथलं प्रमोशन, इथले कुठले चित्रपट गाजणार नाहीत, ही त्याला दृष्टी आहे, त्यामुळे त्याला बॉलिवूड कळतं असं मी त्याला नेहमी असं मी म्हणते. ही त्याच्यामधले खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला त्याच्या लिखाणामधली जाणवली. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की त्यांनी चित्रपट तारकांविषयी जे लिहिलेलं आहे ते जरूर प्रकरण वाचावं, आणि त्याच्यामध्ये या लोकांचे संबंध कसे आहेत हे तर आपल्याला कळेल. तो ठीक आहे, तो थोडासा काय आपल्या मनोरंजनाचा भाग होऊ शकेल, मात्र त्याचं स्टार विषयीचं जे चिंतन आहे किंवा विचार म्हणूया, चिंतन हा खूप मोठा शब्द होईल, विचार म्हणूयात आपण, ते त्यांनी जे दिलेलं आहे साध्या साध्या गोष्टी आहेत की इथून पुढे सुपरस्टार कोणी होईल का, तशी क्षमता कुणामध्ये आहे का, त्याबद्दलची त्याची जी मतं आहेत ती अतिशय इंटरेस्टिंग आहेत, आणि त्याच्यापैकी बहुतांश मतं आपल्याला पटणारी आहेत असं मला वाटलं. तर ते 2 चॅप्टर्स मला स्वतःला खूप आवडले त्या ह्याच्यामधले पुस्तकामधले. आणि दुसरं मला असं वाटलं की त्यांनी स्वतःला जे घडवलेलं आहे त्याच्या स्वतःच्या लिमिटेशन्स ओळखून किंवा कशा पद्धतीने हे करून ते त्याचं जे एक काय म्हणत आपण ग्रूमिंग आहे ना,
ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. कारण त्यांनी लिहिल्याप्रमाणे खरोखरच ते एक मिडल क्लास फॅमिलीतून एकदम तुम्ही जेव्हा सुपर रिच होता तेव्हा तो जो प्रवास असतो तो तुम्ही किती उंच शिडी चढून जाता तर त्याच्यासाठीचे किती कष्ट असतात तर ते पण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. नीता, मात्र त्यांनी हे जे ह्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या खरोखर चांगल्या आहेत आणि म्हणून मी खरं करावं मला ते. मला एक सांगायचंय, बोलू का मी दीप्ती? हा, मला सुद्धा नितीनने जेव्हा पहिल्यांदा पुस्तक दिलं हे तू वाचायचंयस म्हणून, तेव्हा मी पण करण जोहर असं माझी रिॲक्शन होती. पण मी हे पुस्तक वाचून मला हे पुस्तक प्रचंड आवडलं. तू खूप सुरेख अनुवाद केलायस आणि ह्यातल्या वडिलांबरोबरचं नातं वगैरे तर या गोष्टी आम्हाला खूप रिलेट झाल्या. खूपच छान पुस्तक लिहिलंयस तू. मी पूर्ण वाचून काढलं एका दिवसात आणि लगेच मग दुसऱ्या दिवशी ह्याची अभिवाचनाची तयारी केली. आणि माझा एक प्रश्न आहे तुला, तू प्रत्यक्ष करण जोहरला भेटलीस का? आणि ते तुमचा कसा झाला संवाद वगैरे असा, त्याबद्दल काही सांग. नाही, मी करण जोहरला मी प्रत्यक्ष भेटू शकले नाहीये. त्याच्यापर्यंत पोचलेलं आहे की मराठी अनुवाद झालाय, कारण जे इंग्लिश प्रकाशक आहेत त्यांच्या थ्रू ते पोचतं लेखकापर्यंत, तर त्यामुळे ते पोचलेलं आहे. आम्ही मराठी पुस्तकाच्या कॉपीजही त्याच्या ऑफिसला पाठवलेल्या आहेत, पण खुद्द करण जोहरशी माझी कधीच भेट झालेली नाहीये अजूनपर्यंत. ओके ओके. हॅलो. खरं तर त्यावेळेला मला खूप वाटत होतं त्यावेळेला पुस्तक आलं तेव्हा की एक त्यांनी 10 मिनिटं जरी दिली ना तरी खूप प्रश्न होते मलाही, माझ्याही मनात काही तेव्हा त्याला विचारावेत असे, पण ते नाही होऊ शकलं त्यावेळेला. हॅलो, प्रेक्षक बघतायत आपला लाईव्ह कार्यक्रम आणि आज IPLच्या वगैरे सगळ्या प्रकारच्या मॅचेस असून आता 100चा आकडा आहे समोर प्रेक्षकांमध्ये. गौरी देशपांडेंनी प्रश्न विचारलाय. हॅलो नीता, खूप माहितीपूर्ण कार्यक्रम. ह्या अनुभवाचा उपयोग करून स्वतःच काही पुस्तक लिहायचं प्रयोजन आहे का तुझं? आणि सुलक्षणा वराडकरनी प्रश्न विचारलाय, तुम्ही प्रवास करता का? अनुवाद करताना तुम्ही त्या प्रदेशात त्या संस्कृतीमध्ये जाऊन काही अनुभव घेता की फक्त पुस्तक वाचून अनुवाद करता? इंग्रजी बोलता का आणि मनोगत व्यक्त करताना इंग्लिशचा वापर करता का? ओके, पहिल्यांदा गौरी देशपांडेंच्या प्रश्नाला उत्तर देते की हो, स्वतंत्र लिखाणाची इच्छा आहे. मी अजून लिहिलं नाहीये फार स्वतंत्र, किंवा जे लिहिलंय ते खूप छोट्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपामध्ये मी अजून लिहिलं नाहीये, पण मी नक्की लिहीन. कारण गौरीसारख्या अनेक मित्रमैत्रिणी नेहमी विचारत असतात की स्वतंत्र लेखन कर काहीतरी, तर आता घेईन मनावर मी. सुलक्षणा वराडकर यांचा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे. पुस्तकाच्या निमित्ताने, म्हणजे पुस्तक हातात आल्यानंतर त्या पुस्तकाच्या अनुषंगाने काही प्रवास हा अजूनपर्यंत मी केलेला नाहीये, कारण अनेकदा अनुवादकाकडे तेवढा वेळ नसतो. तरी देखील मी अशा पद्धतीने काम करत नाही की हे पुस्तक दिलं आणि आता हे 2 महिन्यात किंवा 1 महिन्यात करून द्या, अशा ह्यानी मी करत नाही. मला अनेकदा वेळ लागतो ते करत असताना, कारण अनुवाद करायचा आणि ते तसंच्या तसं प्रकाशकांकडे देऊन टाकायचं असं माझं होत नाही. त्याच्यावरती एक वाचन परत होत असतं. वेळेच्या दृष्टीने अजूनपर्यंत ते मला शक्य झालेलं नाहीये, पण ही एक खूप इंटरेस्टिंग सूचना मला सुलक्षणा वराडकरांकडनं आलेली आहे की अशा पद्धतीने करता येईल. मात्र मी प्रवास करते देशात परदेशातही, आणि मला एक्सप्लोअर करायला ठिकाणं अतिशय आवडतात, खूप आवडतात. आणि मला असं वाटतं की ती ना सवय, म्हणजे थोडं मी परत फ्लॅशबॅक मध्ये जाते की ती सवय मला माझ्या वडिलांनी लावली आहे की मी जेव्हा म्हटलं की शिस्तबद्ध वाचन सुरू केलं मी, तर त्यांना जेव्हा लक्षात आलं की मला R.K. नारायण यांची गाईड कादंबरी मला खूप आवडली, त्याने मी भरभरून बोलतेय घरात, त्याबद्दल हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला माझ्या वडिलांनी अख्खा R.K. नारायण इंग्लिश मधल्या ओरिजिनल कादंबऱ्या मला आणून दिला. तसं त्यांनी मला चेकॉव आणून दिला, अँटन चेकॉव. मला चेकॉव आवडतं असं म्हटल्यानंतर त्यांनी मला ही सवय लावली. आणि असं मराठी ह्याच्यात पण, म्हणजे मराठी लेखकांमध्ये पण अमुक एक लेखक आवडतोय ना, शक्यतो सगळं वाचायचा प्रयत्न कर. कदाचित मी तो लेखक सलग वाचत नसेल, पण मला त्यांनी पुस्तकं सगळी अवेलेबल करून दिली आणि त्याच्यावरती आमच्या गप्पाही व्हायच्या, हे वाचलंस का, ते वाचलंस का. आणि त्याच्या जोडीला त्यांनी, म्हणजे मी समजा आता श्रीना पेंडसे वाचत होते, तर त्या
त्यावेळेला त्यांनी मला शिलीना पेंडसेंच्या त्या सगळ्या परिसरामध्ये आम्हाला फिरवून आणलं होतं की, आणि ते लहान वयामध्ये ते खूप इंटरेस्टिंग होतं की त्या जागा ती ठिकाणं रिलेट करणं वगैरे अशा पद्धतीने. त्यामुळे आजही देशात परदेशात कुठेही फिरताना कुठेही गेलो की आपल्याला ते लेखक आठवतात. त्यामुळे ह्यांचा खरंच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हो, मी इंग्लिश बोलते आणि इंग्लिश वाचनही करत असते, कारण त्याला पर्याय नाहीये. इंग्लिश वाचन आणि इंग्लिश बोलण्याला अनुवादात असेल किंवा कुठेही असेल, पण तुम्हाला एक चांगली ओघवती भाषा तुमची जर टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला मराठी, इंग्लिश, हिंदी जेवढ्या तुम्हाला भाषा येतात त्या सगळ्यांमध्ये वाचन करणं आणि एक्सप्रेस होणं याला ऑप्शन नाहीये. त्या दृष्टीने तुम्हाला कधी कधी कष्ट घेऊनही प्रयत्न करायला लागतात. एक दीप्ती विचारती असतो. हो विचार. हो, 2 प्रश्न आलेले आहेत. एक आहे मृणाल लिमये, बराक ओबामांचा जाणवलेला आणि तुला आवडलेला पैलू. आणि आणखीन एक प्रश्न आहे मीनाताई गद्रेंचा, तू मराठीमधून इंग्लिशमध्ये असा अनुवाद केला आहेस का किंवा करतेस का? अच्छा, मृणाल लिमयेंच्या प्रश्नाला पहिलं उत्तर देते. बराक ओबामांचं पुस्तक मी जेव्हा करायला घेतलं तेव्हा ते राष्ट्राध्यक्ष झाले नव्हते, ते नॉमिनेट झाले होते इलेक्शनसाठी. आणि त्यावेळेला अमेय प्रकाशनमध्ये काम करत होते आणि अमेयला त्यांच्या दोन्ही पुस्तकांचे राईट्स मिळाले होते. ऑडॅसिटी ऑफ होप हे त्यांचं राजकीय आत्मचरित्र आहे, म्हणजे त्याच्यात फक्त त्यांची राजकीय जडणघडण आहे. सिनेटर पासून प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत त्यांचा प्रवास आहे. आणि ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तर ऑडॅसिटी ऑफ होपचं मी संपादन करत होते आणि ड्रीम्स फ्रॉम माय फादरचं मी सह अनुवादिका म्हणून काम करायला सुरुवात केली होती यमाजी मालकर सरांबरोबर. आणि ते करत असताना ह्या माणसात म्हणजे बराक ओबामांची अत्यंत साधेपणा. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक देशांमध्ये त्यांचं वास्तव्य त्यांच्या लहानपणामध्ये झालेले. ते इंडोनेशियामध्ये राहिलेले आहेत, ते हवाईला होते अनेक दिवस. तर एक व्हर्सटॅलिटी जी आहे ना त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये ती खूप छान होती, ती मला आवडली. दुसरी गोष्ट अशी की फॅमिली मॅन म्हणून बराक ओबामा हे एक खूप वाचण्याजोगं सगळं त्यांचं हे आहे. म्हणजे मिशेल ओबामांबरोबरचं त्यांचं नातं, त्यांच्या मुलींबरोबर त्यांचं नातं, आईबरोबर, त्यांच्या सावत्र बहिणीबरोबरचं नातं, हे सगळं वाचत असताना इतकं तुम्हाला ते आनंद देणारं होतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला अतिशय आवडल्या. दुसरी गोष्ट अशी की सिनेटर होत असताना तोपर्यंत कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून त्यांचा जो प्रवास, त्यांनी घेतलेले अतोनात कष्ट आणि वर्णसंघर्षाबद्दल त्यांची असलेली जाण आणि त्यांची मतं, हे पण खरोखर वाचण्याजोगं आहे. की कुठेही आक्रस्थळेपणा किंवा आक्रस्थळ न होता किती ठामपणे तुम्ही तुमची मतं समजावून आणि प्रभावीपणे तुम्ही दुसऱ्याला समजावू शकता, हे त्यांच्या आत्मचरित्रातलं मला सगळ्यात आवडलेली गोष्ट होती. नंतर त्यांची ओरेटरी, त्यांचं वक्तृत्व आपण बघितलेलंच आहे, पण ते अत्यंत उत्तम एक्सप्रेस होतात, हेही तितकंच खरंय. आणि दुसरा प्रश्न जो होता की मी मराठी टू इंग्लिश मी पुस्तक केलेलं नाहीये, पण मी मराठी टू इंग्लिश काही टेक्निकल ट्रान्सलेशन्स केलेली आहेत. अॅन्युअल रिपोर्ट्स असतील किंवा न्यूज लेटर्स असतील, अशा प्रकारचं मी काम केलेलं आहे. आणि किंवा काही आपण काय म्हणतो हात लिहिता राहणं, याच्यासाठी काही एजन्सीसाठी मी कामं केलेली आहेत. पण पुस्तक मी अजूनपर्यंत केलेलं नाही, मला संधी पण मिळाली नाही अजून तशी. नवीन येणाऱ्या पुस्तकाबद्दल काय सांगशील? हॅलो नीता. हॅलो, मला वाटतं बहुतेक फ्रीज झालेले आहेत. 1-2 मिनिटं थांबूया आपण. हो, त्या परत मला वाटतं बहुतेक जॉईन होतील. हो. मला वाटतं मराठी टू इंग्लिश अनुवाद जास्तीत जास्त खरं व्हायला हवे. मराठीमध्ये खूप चांगलं लिखाण सातत्याने होत आहे. ते वेगवेगळ्या भाषांमध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि ते फारसं तसं सध्या ह्या क्षणाला होत नाहीये, पण व्हायला हवं. जर तसं झालं तर मराठी भाषेची एक, ज्याला आपण म्हणतो ना इकॉनॉमिक पॉवर, अर्थसत्ता जी असते भाषेची, त्या भाषिकांची, जसं आता कुठलाही हॉलिवूडचा सिनेमा ज्या वेळेला भारतात रिलीज होतो त्यावेळेला तो हिंदीमध्ये डब होतो,
तमिळ तेलुगूमध्ये डब होतो, कारण ती त्या भाषेची सत्ता आहे, तिथे तो त्या भाषेत करावा लागतो. तर असं ही सत्ता जर आपल्याला मराठीसाठी तयार करायची असेल, अशा पद्धतीने पुस्तकं अनुवाद होत राहणं गरजेचं आहे आणि ती व्हायला हवी जास्तीत जास्त. मी त्यात बहुतेक लेफ्ट झाल्या, पुन्हा जॉईन होतील त्या. गोपाळदादांना खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत त्यांच्या आजच्या अभिवाचनाबद्दल आणि खूप लोकांना आवडलेलं आहे आजचं. व्हेरी गुड. आणि सुलक्षणा वराडकरांचा पुन्हा एक आलेला आहे की राजकीय नेत्यांच्या देहबोलीबद्दल बोलताना ओबामांचा नेहमी उल्लेख होतो आणि केस स्टडी म्हणून आहेत. अर्थात ओबामांची भाषणं ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला ते ज्या पद्धतीने बोलतात, मग ते राष्ट्राध्यक्ष झालेलं असतानाचं भाषण असो किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून एक राष्ट्राध्यक्षपद सोडण्यापूर्वीचं भाषण असो, प्रत्येक वेळेला त्यांचा एक हे दिसतं त्यांचं की मतं मांडण्याची पद्धत, ती सांगण्याची पद्धत एका खालोखाल एक. ज्या माणसाला कमीत कमी इंग्रजी कळतं त्याही व्यक्तीला ते लक्षात आलं पाहिजे आपण काय बोलतोय ते. यासाठी ते मुद्दाम प्रयत्न करतात, कारण जरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले आणि अमेरिकेची भाषा इंग्रजी असली तरीही सोपं इंग्रजी वापरणं ही त्यांची एक खासियत आहे. काहीतरी माझ्याकडेच प्रॉब्लेम होता मला वाटतंय. आहे, आवाज क्लिअर आहे. येतोय आता आवाज? हो हो. ओके ओके. किती प्रश्न विचारतीयस तू? प्रश्न आहेत काही अजून? आहे आहे. एक मला जो प्रश्न आता विचारायचा आहे की बऱ्याचदा आता आपण पुस्तकांच्या पासून थोडंसं बाहेर येऊया, कारण तुम्ही मध्ये ज्या वेळेला कनेक्शन लॉस झालं होतं त्यावेळेला आम्ही आर्थिक सत्तेचा विचार बोलत होतो. भाषेची जी पॉवर असते म्हणजे जाहिराती असतील, सिनेमे असतील, मालिकांचं डबिंग असेल किंवा सबटायटल्स असतील, ही मराठी भाषेत आता जास्त यायला लागली आहेत. त्या संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे की अनुवादामध्ये अनेकदा मराठी भाषेचा अनुवाद हा खूप वाईट पद्धतीने केला जातो. त्याची कारणं आपल्याला माहित असतात की जाहिरातीमध्ये म्हणजे येतात ते शेवटी येऊन गुगल ट्रान्सलेट किंवा अशा पद्धतीच्या. ते होऊ नये ह्याच्यासाठी मला असं कायम वाटतं की मराठी वाचकांनी दरवेळेला हे कळवायला हवं की तुमचा अनुवाद वाईट आहे, हे मराठीमध्ये असं बोललं जात नाही. हे वाचकांनी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जाहिरातदारांसोबतच की मला वाटतं प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी ठरते. तर ह्या अशा पद्धतीच्या वाईट मराठीच्या वापराबद्दल, त्याच्यामध्ये व्याकरण किंवा भाषेचं इंग्रजीकरण किंवा हिंदीकरण, याबद्दल तुम्ही थोडंसं सांगू शकाल का? एक ओपिनियन म्हणून मी माझं सांगते. पहिली गोष्ट तर अशी आहे की तू जसं म्हटलंस ना तसं प्रत्येकाने ते पोचवलंच पाहिजे की हे अत्यंत वाईट झालेलं आहे आणि हे अस्वीकारार्ह आहे, हे आम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाही, इतकं ठामपणे सांगायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामधली अशी आहे की अनेकदा म्हणजे थोडीफार जी मला माहिती आहे ना, परकीय भाषांमधनं जेव्हा अनुवाद होतात, एस्पेशली इंग्लिशमधून परकीय भाषांमध्ये होतात, म्हणजे इंग्लिशमधून जर्मनमध्ये झाला, इंग्लिशमधून स्पॅनिशमध्ये झाला, आणि हे मी टेक्निकल ट्रान्सलेशन किंवा जाहिराती याच्या संदर्भात बोलतेय, मी साहित्याच्या अनुवादाबद्दल बोलत नाहीये. त्याच्यामध्ये अनेकदा ज्या फर्मकडनं किंवा ज्या कंपनीकडनं तुम्हाला अनुवादाचं काम दिलेलं असतं त्या कंपनीचा असा काही वेळेला आग्रह असतो की हे सर्टिफाय करून द्या, तज्ञ व्यक्तीकडनं सर्टिफाय करून द्या की हा अनुवाद योग्य झालेला आहे. असं मी काही ठिकाणी वाचलेलं आहे किंवा काही अशा प्रकारचे अनुवाद करणाऱ्या अनुवादकांकडनं ऐकलेलं आहे, आणि ते प्रॉपर सर्टिफिकेट असतं की हे मी जाहीर करतो की हा अनुवाद योग्य आणि चांगल्या प्रकारे झालेला आहे. मला असं वाटतं की जेव्हा वर्तमान म्हणजे प्रसार माध्यमांसाठी एकूण जे अनुवाद होतात तर ते असे सर्टिफाय होतात का हे मला माहिती नाहीये अजिबातच. रॅन्डमली ते अनुवाद करून देणं हे खूप
अनेकदा अशा अर्थाने धोकादायक असतं की ते टोटली चुकीचे होतात आणि किंवा हास्यास्पद होतात. या 2 गोष्टी होतात आणि त्याच्यावरती टीका होते. तर त्यामुळे एक मला असं वाटतं की अनुवादकांनी ही काळजी घ्यावी की जर एखाद्या अशा गोष्टीचा तुम्ही अनुवाद करताय की जे तुम्हाला माहिती नाही, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा एखादी स्कीम असेल, तर तुम्ही एकतर आधी तज्ञ व्यक्तींशी बोला आणि करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, तो सर्टिफाय करून घेणं हा एक त्याला उपाय असू शकतो असं मला वाटतं. पण नंदिनी, काय आहे माहितीये का, ह्या सगळ्या अनुवादांमध्ये वेळ खूप कमी असतो अगं, डेडलाईन्स इतक्या जवळच्या असतात. महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे हो, आज हो. दिलंय मी तुला, खरं तर कालच हवं होतं, पण आता ते तासाभरात असं काहीतरी ते काम चालतं समहाव. आणि त्याच्यामध्ये आणि अनुवादक हा अगदी दुसरा मुद्दा बरोबर. असतो कमी पैशांचा. आम्हाला एवढ्या हो. पैशामध्ये इतके पैसे में इतना ही मिलेगा, ही जी आपल्याकडे वृत्ती आहे त्यावर मला वाटतं अनुवादकांसकट, वाचकांसकट प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण भाषा जर वाढवायची असेल, भाषा जर हो. समृद्ध अधिक करायची असेल, त्यामधलं वाचन वाढवायचं असेल, तर हे हा. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला, जग जवळ येतंय. ते जवळ हो. येत असताना त्यामध्ये फक्त आपल्याकडे इन्कमिंग चालू राहता कामा नये, वेगळ्या संस्कृतीचं आपलंही आउटगोइंग चालू राहिलं पाहिजे. आपल्यालाही निश्चितपणे. आपल्या ज्या संस्कृतीच्या ज्या काही खाणाखुणा आहेत त्या वेगळ्या हो. भाषांमध्ये जायला हव्यात. नक्कीच, दीप्ती एक नक्कीच. प्रश्न विचारतीये आता. अच्छा, हा. हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय? हो हो, हो येतोय येतोय. येतोय हा, येतोय. नंदिनी, तू इंग्लिश व्यतिरिक्त बाकी कुठल्या भाषांमधली अनुवाद केलेस का मराठीत? नाही नाही, मी इंग्रजी आणि हिंदी ह्या 2 मधून मराठीमध्ये किंवा मराठीमधून हिंदी, इंग्रजी ह्या 2 मध्ये मी केलेलं आहे. अच्छा, आज अच्छा, ओके. ओके ओके. मला ऍक्च्युअली मला सॉरी, नीताला विचारायचा होता हा प्रश्न. हा हा. नीता, मी तू पण केलेस का कुठल्या? हो, मी पण इंग्रजी, हिंदी, मराठी असे करते अनुवाद. आणि टेक्निकल ट्रान्सलेशन मध्ये थोडंसं मी फ्रेंच ट्राय करायला लागले. आता थोडं शिकलीये मी फ्रेंच, तर थोडं हा मी आता हा. ट्राय करते. पण मी अजून त्याच्यामध्ये परिपूर्ण अनुवादिका नाही. म्हणजे अगदी आला की करून दिला असं असं नाहीये. म्हणजे मी अजून धडपडतीये त्याच्यामध्ये. त्यामुळे मी काय म्हणतात, आपण माझ्या पुरतं ते करते अनुभव म्हणून. ओके ओके, लवकरच आम्हाला ते पण वाचायला मिळेल अशी आशा करतो. मलाही आवडेल, कारण मला ती भाषा फार आवडते स्वतःला. त्यामुळे हा. आवडेल मला करायला ते नक्कीच. आजच्या कार्यक्रमाच्या नीताताई, निमित्ताने हा बोल ना हम्म. नंदिनी, प्रश्न बोल ना. हा. नीताताई, एक प्रश्न विचारायचाच हो. आहे. तुम्हाला काय हो. वाचायला आवडतं? बर. हा. मला स्वतःला ना फिक्शन वाचायला आवडतं. मला ते आवडतंच म्हणजे. आणि मला मराठी, इंग्लिश दोन्ही मधलं आवडतं. थोडंसं हिंदी मधलं वाचते मी, पण माझं हिंदी वाचन फार नाहीये. ते आवडतं. आणि त्याच्यानंतर मला विषय सांगते मी, मला पॉलिटिकल वाचायला आवडतं. आणि अलीकडे थोडंसं आर्थिक वाचायला मी सुरुवात केली. आणि तेही पुस्तकांच्या निमित्ताने म्हणा किंवा अशा ह्यानी. पण ते मी त्या ह्याच्यामधले जे माहीर वाचक असतात की नाही, की अरे राजकीय ह्याच्याकडनं हे समजून घे बरं का, तर अशा लोकांना विचारून काय वाचू आता पुढे वगैरे असं हे करून वाचते मी. पण मला आजच्या फिक्शन या आवडतं, मला मनापासून आवडतं वाचायला. हॅलो, बोलू? हॅलो, बोल. हो बोल बोल. हा. येतोय आवाज. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यासमोर 2 भाषांतरकार आहे, त्यातली एक अनुवादिका आहे. तर कदाचित माझा प्रश्न प्राथमिक स्तरावरचा वाटू शकतो, पण आता खूप लोक बघतायत आपला कार्यक्रम. त्याच्यामध्ये कदाचित टीनेजर्स असतील, कदाचित टीनेजर्सचे आई वडील असतील. तर भाषा या विषयामध्ये तुम्ही जे करिअर केलंय, या करिअर बद्दल, म्हणजे ह्या करिअर बद्दल एक तर समाधानी आहेस ना तू नीता? आणि तुझ्या पाठीमागून येणाऱ्या मुलांसाठी किंवा तुझ्या पाठीमागून येणाऱ्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी भाषेविषयक तू काय सांगशील, भाषेमध्ये करिअर करण्याच्या उद्देशानं? भाषेमध्ये करिअर करायचं असेल तर इतर कुठल्याही क्षेत्रासारखा पहिला नियम त्याला असे की तुम्हाला भाषा मनापासून आवडली पाहिजे. मनापासून आवडली पाहिजे. भाषेमध्ये खेळ करायला तुम्हाला जमलं पाहिजे. दुसरी गोष्ट की नाही फार वाचत नाही मी, एवढं काही मला वाचायला आवडत नाही असं म्हणून चालत नाही. तुम्हाला वाचत राहायलाच पाहिजे, त्यालाही ऑप्शन नाहीये अजिबात. शब्दसंग्रह वाढवत राहणं
कारण काय माहितीये का, भाषांमध्ये सुद्धा इतकी भर पडत असते, खूप भर पडत असते. आणि हे तुम्हाला माहिती करून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यात जर करिअर करायचं असेल तर ऑप्शन्स खूप आहेत. अनुवाद हा एक प्रकारे, भाषा शिकवणे इथपासून इंटरप्रिटेशन आहे. त्याच्यानंतर कॉपी म्हणजे कंटेंट रायटिंग हा आणखीन एक वेगळा त्याच्यामध्ये मुद्दा असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार पाहिजे. पत्रकारिता हा एक मुद्दा आहे. म्हणजे आता साधी मी गोष्ट सांगते. मी पत्रकारितेमध्ये गेले तर मला प्रचंड आकर्षण होतं. माझे वडील पत्रकार होते आणि मला प्रचंड आकर्षण होतं, की मला हार्डकोर जर्नलिझम, वर्तमानपत्रातला जर्नलिझम मला करायचं आहे. आणि ते शिकत असतानाच माझा त्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला लागला आणि मला वेगळ्या गोष्टी आवडायला लागल्या. आणि त्यामुळे बदललं माझं ते सगळं. तर ऑप्शन्स तुमच्या हातामध्ये अनेक आहेत. फक्त त्याला लेखन, वाचन यांचा गृहपाठ आणि भाषेवरचं प्रेम या गोष्टी लागतातच. हम्म. त्याला काहीच ऑप्शन नाहीये अजिबात. बरोबर. हे भांडवल असेल तर करिअर उज्ज्वल आहे एवढं नक्की. निश्चित आहे. आणि एखादी तुम्हाला परकीय भाषा जर तुम्हाला खूप लहान वयात शिकता आली, म्हणजे लहान वयापासून, लहान म्हणजे अगदी मी असं 4थी, 5वी, 8वी वगैरे म्हणत नाहीये, थोडं एक 9वी, 10वी मध्ये जरी इंट्रोड्यूस झाली ना तुम्हाला, तरी त्याचा फायदा होऊ शकेल. नक्की फायदा होऊ शकेल. वाव, क्या बात आहे. की गोपाळ दादा काही बोलायचे, प्रश्न विचारायचे? हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो, काही प्रश्न आहेत नंदिनी, गोपाळ दादा अजून? हा, नाही. नंदिनी काही प्रश्न आहे बोलायचे? प्रश्न असा नाही, पण एक गोष्ट सांगायची आहे की एका भाषांतरकाराचा एका अनुवादिकेसोबत हा जो काही संवाद झालेला आहे तो खूप आवडलेला आहे, भावलेला आहे. आणि मनापासून धन्यवाद आर्ट सर्कलचे आणि नीताताईंचे, की त्यामुळे हे एक अतिशय वेगळ्या प्रकारचा आज आपण कार्यक्रम हा ठेवला होता आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनाही तो आवडलेला आहे. तर त्यासाठी धन्यवाद नीताताई. खूप छान शिकायला मिळालं, समजून घ्यायला मिळालं आणि यापुढे आपला ऑफलाईन संवाद तर पुढे मागे चालू राहीलच, त्याही वेळेला बोलत राहू. निश्चित. हॅलो. अगदी. हॅलो. हा. मला हॅलो. आर्ट सर्कलचे आणि विशेषतः नितीनचेही आभार मानायचे आहेत. कारण मला त्यांनी अभिवाचन करण्यासाठी हे बोलावलं आणि हे पुस्तक दिलं वाचायला. त्यानिमित्ताने मला नीताची पण ओळख झाली आणि मला त्यांनी खूप दिवसात मी पुस्तक कुठलंच वाचलं नव्हतं, त्यामुळे या निमित्ताने मी आता परत वाचायला सुरुवात करेन सगळी पुस्तक. मला खरी खूप आवड आहे. धन्यवाद. हा उपक्रम म्हणून खरंच खूप छान आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. परत एकदा आपण वाचन आणि पुस्तकांशी जोडले जातोय नव्याने त्या निमित्ताने. आणि लेखक पण. पण एक गोष्ट मी इथे आवर्जून उल्लेख करीन नंदिनी, तुला सुद्धा, गोपाळ तुला सुद्धा, आणि रसिक प्रेक्षक जे 75 पेक्षा जास्ती रसिक आता जोडले गेलेले आहेत त्यांना सुद्धा सांगण्यासाठी की हा उपक्रम हातात घेतला आर्ट सर्कलने, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण नीताच्या सहभागाशिवाय किंवा तिच्या हातभाराशिवाय हा उपक्रमाला इतका छान आकार आला नसता कदाचित. आमची कक्षा कदाचित मर्यादित राहू शकली असती, पण ती आम्ही म्हटलं तसं आमची त्रिज्या वाढवण्याचं काम, खूप मोठं काम नीतानं केलंय. त्याबद्दल सगळ्यात आधी मी नीताचे त्या कारणासाठी आभार मानते. आपण सगळे वाचन लेखन क्षेत्रावरती प्रेम करणारे लोक आहोत दीप्ती, त्यामुळे आपल्याला एकमेकांना जेवढं काही करता येईल एकमेकांसाठी तेवढं करत राहायचं, असं ते आहे खरं तर. पण छान वाटलं मलाही तुमच्याशी. असं मला नंदिनी तर खूप दिवस माझी इच्छा होती, कारण रत्नागिरीच्या आहोत पण आमची ओळखही नव्हती, काही हे नव्हतं मला खरंच. त्यामुळे तू आज सांगितल्यानंतर मला खूप बरं वाटलं होतं नंदिनीची भेट होईल. मी आपला त्रिज्याचा जो व्हिडिओ बघितला ना, तेव्हा मी विचारलं नितीनला, आणि अरे नीता कुलकर्णी त्या लेखिका त्या ह्याच आहेत का, आपल्या ह्याच्यात अभिवाचन करणार आहेत का? अच्छा. छान वाटलं, पण खूप मस्त अनुभव होता. वाचनही छान झालं आणि गप्पाही छान झाल्या एकदम. अनेक आयामांनी, अनेक कारणांनी नीता आर्ट सर्कलची, म्हणजे आमचीच माहेरवाशीण पुन्हा एकदा माहेराशी जोडली गेली आहे. तुझं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. रत्नागिरीचं निमंत्रण देते तुला याच कॉलवरती. आणि मला वाटतं आपण थांबूया, 1 तास आपण गप्पा मारतोय, अर्धा तास लेखकाचा. तर सगळ्यांचे खूप आभार, रसिक प्रेक्षकांचे सुद्धा आणि नीता तुझे सुद्धा.
खूप खूप Thank you. धन्यवाद. आपण थँक्यू. कॉल थँक्यू. मज्जा आली. धन्यवाद. ओके थँक्यू. Bye. येस अच्छा बाय बाय.